नमस्कार. टीच विथ मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 3 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी ABC वर्कशीट. आपण घरी मुलांना ABCD शिकवत असतो, पण ते त्यांना कितपत जमते किंवा त्यांच्या कितपत लक्षात राहिले हे आपल्याला समजत नाही. तर ते समजून घेण्यासाठी या प्रकारचं वर्कशीट तुम्हाला उपयोगी पडू शकतं. शिवाय मुलांचा घरी अभ्यास घेत असताना सुद्धा तुम्हाला मुलांच्या किती लक्षात राहिलेले आणि पेपरच्या आधी सुद्धा मुलांना काय काय येतंय हे लक्षात येण्यासाठी सुद्धा या वर्कशीटचा तुम्ही वापर करू शकता. चला तर मग पाहूयात की वर्कशीट कसं आहे ते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे मॅचिंग. आपल्याला काय करायचं आहे की इथं अल्फाबेट्स दिलेले आहेत, जे कॅपिटल लेटर्स आहेत, इथं स्मॉल लेटर्स आहेत, त्यांचं मॅचिंग आपल्याला लावायला सांगायचं आहे मुलांना. तर तर मुलं इथं A शोधतील आणि Aला मॅच करतील. त्यानंतर F, M या पद्धतीने हा क्वेश्चन तुम्ही मुलांकडून सोडून घ्यायचा आहे. सेम तसाच पॅटर्नचा इथं क्वेश्चन दिलेला आहे. H जास्तीत जास्त मुलांची प्रॅक्टिस व्हावी यासाठी तुम्ही हे जास्तीत जास्त प्रमाणात करून घेऊ शकता. बीला B या पद्धतीने मुलांकडून सोडून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द सिरीज. तर इथं आपल्याला सिरीज दिलेली आहे. इथं आपल्याला A to F पर्यंतचे अल्फाबेट लिहायचे आहेत. इथं मी स्मॉल लेटर्स घेतलेले आहेत. तुम्ही मुलांच्या वयाप्रमाणे वयावर डिपेंड कॅपिटल किंवा स्मॉल लेटर सुद्धा घेऊ शकता, जसं की A, B, C, D, E या पद्धतीने मुलांकडून हे भरून घ्यायचं आहे. मुलांना याच पद्धतीचे क्वेश्चन एक्झामला येतात, त्यामुळे तुम्ही जर या पद्धतीने प्रॅक्टिस घेतली तर मुलांना याचा नक्कीच फायदा होताना दिसतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल द ब्लँक्स. तर ब्लँक सुद्धा येतात मुलांना. कॅपिटल लेटर्स इथं मी घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या वयानुसार जे तुम्हाला योग्य वाटेल, जर मुलगा नर्सरीत असेल तर कॅपिटल लेटर्स फक्त, आणि जर LKG UKGला असेल तर स्मॉल लेटर्ससुद्धा मुलांना विचारले जातात. A, B, C, D, E, F या पद्धतीने मुलांकडून हे Z पर्यंत भरून घ्यायचं आहे. अगदी त्याच पद्धतीचा सेम दुसरा प्रश्न आहे, फक्त इथं स्मॉल लेटर्स घेतलेले आहेत. ते सुद्धा मुलांकडून तुम्ही भरून घ्यायचे आहेत. A, B, C, D, E, F, G या पद्धतीने Z पर्यंत तुम्ही मुलांना कंप्लीट करायला सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्कल दी सेम लेटर. तर मुलांना काय करायचं आहे, इथं एका बाजूला मी लेटर घेतलेले आहेत काही आणि या बाजूला दुसरे लेटर्स मिक्स लेटर घेतलेले आहेत. तर मुलांना काय करायचं, इथं जे लेटर दिलं असेल तेच लेटर या लाईनमध्ये शोधून त्याला सर्कल करायचे. जसं की इथं मी घेतलेलं आहे A, तर याच पद्धतीने इथे Aला मुलं सर्कल करतील. नेक्स्ट आहे B, M, P पुन्हा A या पद्धतीने जितक्या वेळात जितके लेटर आलेले असतील त्या लेटरला मुलांना सर्कल करायला सांगायचे. याचा फायदा हा होतो की मुलांना अक्षरं परफेक्टली लक्षात राहायला मदत होती. बऱ्याचदा मुलांना कन्फ्युजन होतं B मध्ये, D मध्ये, स्मॉल B, स्मॉल D. तर यासारख्या अक्षरांसाठी या प्रकारचा क्वेश्चन खूप फायदेशीर ठरतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्कल दी लोअर केस. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की या बाजूला कॅपिटल लेटर्स घेतलेले आहेत आणि या बाजूला स्मॉल लेटर्स. तर काय करायचं आहे, ज्यावेळी मुलांना नुकतेच स्मॉल लेटर्स शिकवलेले असतात त्यावेळी मुलांना कॅपिटल आणि स्मॉल यांचं मॅचिंग करायला अवघड जातं की या कॅपिटल A असा काढतात आणि स्मॉल A. तर त्यावेळी या प्रकारच्या प्रश्नाचा फायदा होतो तुम्हाला. स्मॉल A या पद्धतीने मुलांकडून सर्कल करून घ्यायचं आहे. जे अक्षरं मुलांना जमत नसतील, कन्फ्यूज होत असतील मुलांना ज्या अक्षरांमध्ये, ती अक्षरं तुम्ही मुलांकडून सोडवून घ्यायची आहेत. नेक्स्ट आता इथं क्वेश्चन आहे फाइंड अँड कलर. तर यामध्ये तुम्ही काय करू शकता की इथं मी दिलेलं B रेड कलरने लिहिलेला आहे आणि कॅपिटल B आणि त्याला रेड कलरने सर्कल केलेले. स्मॉल B ब्ल्यू कलरने आणि ब्ल्यू कलरचं सर्कल. D कॅपिटल D पर्पल कलरने लिहिलेला आहे आणि पर्पल कलरचं सर्कल आहे. आणि स्मॉल D स्काय ब्ल्यू कलरने आणि स्काय ब्ल्यू कलरचं सर्कल. तर मुलांकडून तुम्ही काय करायचे, कॅपिटल B आधी हा सर्कल भरून घ्यायचा आहे पूर्ण रेड कलरने आणि त्यानंतर या पूर्ण पेजमध्ये तुम्हाला जिथं जिथं कॅपिटल B दिसेल त्याला पूर्ण रेड करायला सांगायचं आहे मुलांना. जो कोणता तुम्ही कलर द्याल तो, मुलांना ही कलरची ॲक्टिव्हिटी पण खूप आवडते.
आणि यामुळे मुलं आवडीने अभ्याससुद्धा करतात. तर हे जसं जेवढ्या ठिकाणी मला कॅपिटल बी दिसणार आहे तो प्रत्येक बी मी रेड कलरने कलर करणार आहे. त्यानंतर ज्यावेळी स्मॉल बी दिसणार आहे त्यावेळी तिथे कोणता कलर दिलेला आहे आपण, तर ब्ल्यू कलर दिलेला आहे, म्हणून त्यावेळी तिथे ब्ल्यू कलर, जर मग कॅपिटल बीला मी ब्ल्यू कलर करणार आहे. या पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी तुम्ही मुलांकडून सोडवून घ्यायची आहे. नेक्स्ट आहे सर्कल दी करेक्ट लेटर. तर बऱ्याचदा काय होतं की मुलं उलटे लेटर्स काढतात. हा अनुभव सगळ्या पालकांना असतो की ज्यावेळी मुलं नुकतेच लेटर्स लिहायला शिकलेले असतात त्यावेळी ते कधी कधी असे उलटे लेटर काढतात. तर त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी या पद्धतीने तुम्ही त्यांना प्रश्न विचारायचा आहे. सर्कल दी करेक्ट लेटर, करेक्ट लेटरला सर्कल करायला सांगायचे. तर इथं एवढाच हा एक आहे करेक्ट लेटर आहे. तर या पद्धतीने मुलांकडून तुम्ही हा प्रश्नसुद्धा सोडवून घ्यायचा आहे. सी या पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट आहे सर्कल लेटर बी. आता इथं मी लेटर बी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणतंही लेटर घेऊ शकता जे की मुलांना अवघड जातं आणि ते मुलांना फाइंड आउट करायला लावायचे. त्यामुळे काय होतं की मुलांची त्या लेटरची प्रॅक्टिस होते. आता इथं स्मॉल बी मी घेतलेलं आहे. स्मॉल बी, स्मॉल बी, स्मॉल बी. तर याप्रमाणे मुलं काय करतील की स्मॉल बी फाइंड आउट करतील किंवा कोणतंही लेटर जे मुलांना जमत नाही तुम्ही त्याची प्रॅक्टिस घेण्यासाठी या पद्धतीने मुलांकडून ते करून घेऊ शकता. आता इथं आहे मॅच दी करेक्ट लेटर. तर या बाजूला मी काही लेटर्स घेतलेले आहेत आणि या बाजूला त्यांना आपल्याला मॅच करायचं आहे. जसं की ए, बी, नेक्स्ट आहे एच, एम. या पद्धतीने मुलांकडून तुम्ही ही करेक्ट मॅच लेटरची सुद्धा ॲक्टिव्हिटी करून घेऊ शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे मॅच दी पेअर. मुलांना कलरशी रिलेटेड गोष्टी जास्त आवडतात आणि मुलं त्याच्याकडे अभ्यास म्हणून न बघता एक खेळ म्हणून बघतात. तर या पद्धतीची ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्ही नक्की ॲड करा तुमच्या अभ्यासामध्ये, ज्यामुळे की मुलांना अभ्यासात इंटरेस्ट येतो. जसं की आता इथं ॲपलचं पिक्चर आहे तर मुलांना ए फॉर ॲपल हे आपण मुलांना शिकवत असतो पण ते मॅच करायला शिकवायचं. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, के फॉर काईट. या पद्धतीने तुम्ही अजून वेगवेगळे पिक्चर्स घेऊन मुलांकडून या पद्धतीची सुद्धा ॲक्टिव्हिटी करून घेऊ शकता. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तुम्ही लहान मुलांची ABCDची प्रॅक्टिस किंवा त्यांना किती जमते, त्यांच्या कितपत लक्षात राहिले हे पाहण्यासाठी कोणत्या प्रकारची ॲक्टिव्हिटी घेऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.